डीजेला देऊया संधी. डीजे होऊन जाऊ दे एकदा सुंदर सुमधुर संगीत, कारण की आपण बघतो की नक्कीच अप्रतिम गाणं होऊन जाऊ दे एकदा. शेवटच्या सामन्यासाठी जेवढे मात्र ऑनलाईन प्रेक्षक मात्र जॉईंट असतील आणि ऑफलाईन वरती या ठिकाणी जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत, गावचे सर्व सन्मानित नागरिक उपस्थित आहेत, सगळ्यांना त्रिवार मुद्रा करतोय, मानाचा मान देतोय, नमस्कार करतोय, वळतोय मॅच कडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला पडते, कारण की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती आणि त्याचा साथीदार असेल तो नितीन, ज्याने मात्र नुकताच झालेल्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी अतिशय दमदार फलंदाजी केली. सलग दोन्ही मॅच मध्ये मेन ऑफ द मॅचचा किताब पटकावला असा तो निवृत्ती. आणि पहिला गोलंदाजी मार्क बघायला पडतो तो वाघेरी संघाचा. आपण पाहू शकाल की दौलत राईट ओ द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू निवृत्तीसाठी. पहिला चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलेला पटका बघायचा की इंटू द गॅप मधून मात्र चेंडू निसरत होतोय. डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना सोनेरी पिवळी गुलाबी व्हाईट पट्टीच्या बाहेर चेंडू जातो सीमा रेषा पार चौका. पहिला चेंडू ती चौकार आणि पहिला चेंडू ती चौकार येत असताना नक्कीच गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर निर्माण केलं असेल आणि त्यानंतर बघायचं की नक्कीच निवृत्ती अद्याप तयार. पायाची आग डोक्याच्या केसापर्यंत जाईल यामध्ये शंका नसेल, कारण की करो या मरूची स्थिती मेगा फायनल म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. पोलचा फायनलचा सामना आणि पोलचा फायनलचा सामना असल्यानंतर नक्कीच राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू या वेळेला क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. पंचांनी आमच्याकडे मात्र नक्कीच गरुडासारखे हात दाखवलेत. पंचे थोडेसे मात्र पंचांची उंची थोडीशी छोटी असली तरी देखील मात्र हातांची लांबी मात्र लांब लचक आहे आणि लांब लचक लांबीचा वापर करताना आमच्याकडे दाखवताना इशारा की हा चेंडू पुन्हा एकदा तुला टाकावा लागेल. वाईट कॉल आहे. चेंडू ग्रीन आहे, पंचांनी ठरवलंय वाईड. षटकातील पुढचा चेंडू निवृत्तीसाठी मोठा फटका येतोय. वन बॉम्ब चेंडू सीमा रेषा पार कसा डीजे चौकार. चेंडू वाईट, दोन चौकार, धावसंख्या 9. निवृत्ती अद्याप मात्र स्टँड अ डिलिव्हर्ड ज्याला म्हटलं जाईल की नक्कीच अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करणारा मात्र हा निवृत्ती. फलंदाजी मार्कवरती तयारीमध्ये. ओ यावेळेला जोरदार अपील आणि जोरदार अपील असताना पंचांचा कॉल येतोय OUT. फलंदाज बाद. समजदारीचा क्रिकेट.
तर निवृत्ती होच माझा गुलाबी माल डीजे ऑपरेटर तयार राहायचा आहे. त्यानंतर आपण मात्र भौतिक निकष शेवटचे 2 चेंडू शिल्लक, शेवटचे 3 चेंडू शिल्लक, माफ करावं, अद्याप 3 चेंडू शिल्लक असतील. 33 नंबरची जर्सी गोलंदाजी मारकुती उजव्या साईडला वाकून झुकून कमरेचा काटा मात्र नीट करून मात्र फलंदाज मात्र तयार होता हात फटका खेळण्यासाठी. चेंडू बॅट वरती आला नाही. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू जातो आणि आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू जात असताना बहुतेक निकष निर्धाव चेंडू. काय चित्र बघायला भेटेल आजच्या दिवसामधलं. मेंटली पॉवर प्लेचा पहिल्या षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ असल्यानंतर एक स्टार फलंदाज देखील बाद झालाय आणि स्टार फलंदाज देखील बाद झाल्यानंतर नक्कीच हा फटका खेळण्याची पूर्वतयारी करते. झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स फटका अर्थात, परंतु चेंडू बॅट वरती आला नाही. वाईडचा कॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. सर्वती येणारा चेंडू इंडिया गॅप बाजू मात्र चेंडू टनाटन उडी मारून चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. सीमा रेषा पार चौकार. एक चेंडू अद्याप शिल्लक आणि एक चेंडू अद्याप शिल्लक असताना बघायचं की या ठिकाणी शेवटच्या चेंडूचा मात्र सामना कशा प्रकारे केला जाईल. प्रकाश उजळलेला मंचाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आजच्या दिवसामध्ये मोहन भाऊ बेंडकोळे हे देखील मात्र उपस्थित झालेत. हो या वेळेला क्लासिक चेंडू, अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम चेंडू हातात असताना आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू हातात आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक फलंदाज बाद, धाव फलकावरती धाव संख्या 14. पूर्णपणे सन्नाटा. पक्षी घरट्यामध्ये जाताना आपल्याला तयारीला लागलेले आहेत, कारण की नक्कीच मैदानाच्या चारी बाजूला आपण बघतो की नक्कीच पक्ष्यांचा देखील थवा येतोय. झेप गरुडाची घ्यायची असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल. म्हणून तर सांगतो की आयुष्यामध्ये तुम्ही काय कमावलं याचा मला कधी विचार करू नका. यावेळेला नक्कीच पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. टेक्निकचा वापर केला आणि टेक्निकचा वापर करताना नक्कीच या ठिकाणी इंटू द गॅप मधून चेंडूला खेळून करतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असताना थोडस घातक होतं आणि थोडस घातक असताना एकच धाव येते. कमालीचं प्रदर्शन, कमालीचा मात्र ऑर्गनाइज या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळते. दिंडोरी तालुक्यामध्ये अनेक चांगल्या स्पर्धा देखील झाल्या, परंतु नक्कीच दिंडोरी तालुक्यामध्ये ही एक नामवंत स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. विळवंडीकरांचा हा जल्लोष असेल आणि विळवंडीकरांचा मात्र हा एक खामोश असेल. चेंडू सीमा रेषा पार, डीजे वाजला पाहिजे. चेंडू सीमा रेषा पार करतोय. जसा निवृत्ती मध्ये चुकीला माफी नाही, निवृत्ती बाद झाला तसाच हा फलंदाजाचा देखील प्रयत्न होते, कारण की वाघेरे संघ देखील हा अतिशय दमदार संघ असेल. दाबारा पर्यंत स्टार्ट करताना राईट मोर द विकेटच्या बाजूने किती मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश येईल, कारण की निर्णायक मॅच असेल आणि निर्णायक मॅच मध्ये स्टेपावर झाला हलकासा एच होता आणि हलकासा एच असल्यानंतर नितीन मात्र जागा घेण्यासाठी तयस्त झालाय आणि नितीन जागा घेण्यासाठी तयस्त असताना एक धाव. पाण्याचा एक थेंब जर मात्र चिखलात पडला तर तो पूर्णपणे सुकून जातोय. तोच पाण्याचा थेंब जर हातावरती पडला तर तो चमकत राहतोय. तोच पाण्याचा थेंब जर सिंपलामध्ये पडला तर त्याचा मोती होतोय. थेंब तोच असतोय, फरक सोबतीचा आहे. यावेळेला नक्कीच काय चेंडू सोडलाय जबरदस्त, कारण की सरळ बॅटने जर चेंडूला खेळून काढलं असतं तर मोठा फटका आला असता, परंतु नक्कीच निवृत्तीचे मात्र थोडेसे मात्र नक्कीच या ठिकाणी काळजाचे ठोके वाढतात. आपण पाहतो की नक्कीच अद्याप षटकामध्ये चेंडू टाकून जाते. 5 शेवटचा चेंडू शिल्लक.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर बघायचं की नक्कीच या ठिकाणी राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर बघायचं की नक्कीच नितीनची देखील महत्वपूर्ण विकेट जात नितीनची देखील महत्वपूर्ण विकेट जात असताना नितीन बॅक टू द पेव्हिलियन. यावेळेला बघायचं की हवेमध्ये चेंडू आउट ऑफ पार्क मध्ये आहे की नाही. सुपर कॅच फलंदाज बाद. ग्रेट कॅच. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनोज कणकेचा. प्रकाश देखील बाद झाला आणि प्रकाश देखील बाद झाल्यानंतर द ग्रेट कॅच या कॅच साठी मैदानाच्या देशमुख यांच्याकडे कॅच प्राइज येते ते 50 रुपयाचे बक्षीस. टेक द कॅच विन द मॅच. पकडो कॅच तो जीतो मॅच. आणि त्यानंतर वगैरे संघाचा हा सुपर परफॉर्मन्स आणि सुंदर परफॉर्मन्स करत असताना आपण बघतो की राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकामध्ये पुढचा चेंडू शॉर्टची नॉन साईडला फेकून देण्याची मात्र पूर्व तयारी केली होती. बघायचं की नक्कीच एक धाव तर येते. काय रणनीती दोन्ही संघाची बघायला मिळते, काय प्लॅनिंग दोन्ही संघाचं बघायला मिळते. स्थानिकाच्या सत्रामध्ये नक्कीच या खेळपट्टीमध्ये थोडीशी नमी देखील निर्माण होते आणि स्थानिकाच्या सत्रामध्ये या खेळपट्टीमध्ये नमी निर्माण होत असताना काल देखील आपण सामना बघितला. किती चांगला सुरेख सामना बघायला भेटला आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना बघायला भेटल्यानंतर बघायचं की कुठला संघ अस्तित्व आपलं गाजवेल या मैदानात आणि अंतिम 8 मध्ये जाण्याचा मानस मिळवेल. पहिल्या दिवसामध्ये पिंपळणारे, कालच्या दिवसामध्ये खुटीचा पाडा आणि आजच्या दिवसामध्ये धुमडी का वाघेरे, वाघेरे का धुमडी. ती तरार रफ्तार गतीचा वापर केला. चेंडू वाईट आहे आणि चेंडू वाईट असल्यानंतर आपण बघतो की एक अतिरिक्त धाव येते खात्यामध्ये. आमची गुणलेखक आम्हाला सांगतात की फलकावती धाव संख्या 22. और द विकेटच्या बाजूने सतत पॉडांचा स्टार्ट घेताना प्रमुख समर्थन कक्षाच्या बाजूने हा चेंडू नक्कीच यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयारी दर्शवली होती. कारण की नक्कीच चेंडू पाहिजे समन्वय झाला नाही. बिग फटका खेळण्याची पूर्व तयारी करत होता मिस्टर मनोज. बघायचं की नक्कीच मनोज अद्याप मात्र तयार असलेला स्ट्राईक एंडला प्रेशर मेंटल असेल आणि प्रेशर मेंटल असल्यानंतर या प्रेशरला मात्र रिलीज करावं लागेल. पुन्हा एकदा बेहतरीन गेम. या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच समोरच्या बाजूमध्ये गोलंदाजीची मात्र पूर्ण तयारी करत असताना आपण बघतो की गोलंदाजी मार्क तयार मध्ये गोलंदाज 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना राष्ट्र मोर द विकेटच्या बाजूने
33 नंबरची जर्सी प्रदान केला हा गोलंदाजी मारकुती मनोज साठी यो मिस द हिट क्लीन बोल्ड त्रिप्राचित बिग फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये पूर्णपणे वाघेरा संघ या ठिकाणी आपला मात्र दबदबा निर्माण करतोय कारण की प्रमुख 4 फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विजय. अर्थात ग्रँड फिनाल मेगा फायनल आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की या ठिकाणी फलंदाज बाद झाले ते 4. शेवटचा चेंडू तिला काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते या गोलंदाजाची कारण की पूर्णपणे रोखून ठेवलाय नेमदस्तीने परत मातृभूमीला सागर अपरांत मला असंख्य क्रीडा शिक्षकांचा जीव तळमळतो आणि असंख्य क्रीडा शिक्षकांचा जीव तळमळत असताना यावेळेला 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने गोलंदाज 33 नंबरची जर्सी याही वेळेला क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी आणि क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी करत असताना ओव्हर नंबर 3 सगळ्याचा खेळ समाप्त. फलकावती धावसंख्या झाली 22 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. केवळ 5 धावा आल्या आणि या षटकामध्ये जवळजवळ केवळ 1-2 धावा आल्या. काय चांगली गोलंदाजी. सुरुवात तर जबरदस्त झाली होती परंतु त्यानंतर कमबॅक करणं साधी सोपी गोष्ट नाही मानली जात आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की चित्र नेत्रदीपक बदलतं या स्पर्धेचं. मॅच बदलण्यासाठी एका षटकाची गरज असते. देऊया डीजेला संधी. शेवटचे 6 चेंडू धावसंख्या 22 धावसंख्या आणि 6 चेंडू मध्ये किती धावा गोळा केल्या जातील हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की वाघेरे संघ देखील दमदार संघ. 45 नंबरची जर्सी पहिला चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये लॉफ्ट केले. चेंडू खाली स्थानामध्ये चेंडू जातो आणि खाली स्थानामध्ये चेंडू जात असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी गुड हिट. ब्रँडन फटका 4 धावा. स्टंपच्या वरना चेंडू जातोय. बिग फटका खेळण्याची पूर्व तयारी समन्वय झालं नाही कारण की शेवटच्या मोमेंटला एका धावेला खूप काही डिमांड असते. या डिमांड मध्ये आपण बघतो की आजच्या दिवसामध्ये कुठला संघ नेत्रदीपक कार्य करून अंतिम 8 मध्ये जाण्याचा मानस दाखवेल. और द स्टंपच्या बाजूने तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्राइक एंडला गौरव. 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 26. सुपर बॉलिंग. काय चित्र आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून कारण की नक्कीच अचूक टप्पा स्विंग आणि त्यानंतर लाईन वरती नियंत्रण आणि त्यानंतर गतीवरती नियंत्रण हे सिद्ध केलं या गोलंदाजांनी. पेस मध्ये कधी चेंडू सोडले नाही आणि पेस मध्ये चेंडू न सोडल्यानंतर बघायचं की नक्कीच अप्रतिम असं खेळाचं प्रदर्शन. फुलटॉस चेंडू ऑन साइडला यावेळेला नक्कीच स्क्वेअरच्या क्षेत्रामधून चेंडू घेऊन घालतो. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडू मध्ये धावसंख्या बघायला भेटते ती नक्कीच 28 धावसंख्या. अद्याप शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना फुलटॉस चेंडू या वेळेला नक्कीच क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी तर दाखवली होती परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ असताना नक्कीच ह्या 2 धावा महत्त्वपूर्ण येतील. थेंबे थेंबे तेळे साचे आई म्हणून कोणी आई हाक मारी ती हाक एक आणि मज होय सौककारी नोहीच हाक माते मारी कुणी कुठारी कारण की नक्कीच क्रिकेटचं वात्सल्य आहे तुम्ही आम्ही रोज पाही. क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण बघतो की सुंदर क्रिकेटचा रहस्य
सुंदर क्रिकेटचा खेळ आणि सुंदर क्रिकेटचा खेळ खेळत असताना शेवटच्या चेंडूवरती नक्कीच पूर्णपणे षटकार मारण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा हा फलंदाज वागतोय आणि यावेळेला बघतो की षटकाची समाप्ती निर्धारित 4 सेकंदाचा खेळ समाप्त 4 फलंदाज बाद फलकावरती धावसंख्या यावेळेला धुमडी संघाची झाली होती 31-32 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी वाघेरे संघाला जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य 24 चेंडू 32 धावा पहली गेंद बड़ा शॉट खेलने की तैयारी हवा में गेंद खिलाड़ी पहुंच जाएंगे या नहीं जी नो मैन स्टैंड में गेंद को लैंड किया और नो मैन स्टैंड में गेंद लैंड होने की वजह से पहली गेंद के ऊपर 2 रन कंप्लीट आसमानी तूफानी बड़ा शॉट खेलने की तैयारी दिखाई थी पहली गेंद के ऊपर 2 रन आज के दिन का अंतिम मुकाबला आप जानते हैं देखते हैं भिवंडी के मैदान पर जो लक्ष्य दिया है इस लक्ष्य का पीछा करने के लिए प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर किरण उनके साथी धनु पिछले मैच के हीरो रहे थे लेकिन इस मैच में कुछ देखा जाएगा तो पहले बल्लेबाजी करने के बाद 31 रन के 32 रन की दरकार छोटी गेंद करेंगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा बेहतरीन अच्छा स्ट्रोक का स्क्वायर क्षेत्र के ऊपर से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला 4 रन इस मैदान की ये खासियत है जैसे ही छोटी गेंद करेंगे तो मतलब बड़ा शॉट
छोटे कदकड़ के बल्लेबाज और छोटे कदकड़ के बल्लेबाज होने की वजह से बिल्कुल शायद अपनी टीम का स्कोर लेखा जोखा बदलने के लिए धुरंधर बल्लेबाज तैयारी में, लेकिन निवृत्ति क्या कमबैक करना चाहेंगे। ओहो अच्छी गेंद, ये अच्छी गेंद। अगर कहीं बिल्कुल पेस के साथ गेंद सही टिप्पे पर गेंद को लैंड करेंगे इस विकेट पर, तब गेंद को अतिरिक्त नहीं उछाल मिलता है, यह हर वक्त देखने के लिए मिलता है। तीन गेंदे 6 रन। ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में, पारी का पहला ओवर करते हुए पारी का पहला ओवर करने के लिए तैयारी में होने के बीच गुना 30 सेकंड के अंदर अच्छा स्ट्रोक खेला था, लेकिन पीछे खिलाड़ियों को तैनात किया और शानदार फील्डिंग का नजारा भी पेश किया है। 1 रन जरूर जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 4 गेंदों में रन बनते हुए 7 रन। मंजिले उन्हीं को ही मिलते हैं जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं वो गुरु पंखों से उड़ान लेते हैं। और पंखों से उड़ान लेने वाली कौन सी टीम आज के दिन में रहेंगी। आखिरी 2 गेंद शेष, क्या विकेट टेकन गेंदबाज माने जाते हैं, जाने जाते हैं। इस बार भी अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय बिल्कुल ना, अगर कहीं बॉलर एंड के इलाके में थ्रो होने वाला था तब कहीं ना कहीं तो खतरा होने की संभावना भी कुछ हद तक तो नजर आ गई थी, लेकिन ऐसा कुछ दृश्य नहीं। बड़ा आराम के साथ 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 1 रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन। आखिरी गेंद शेष, जो प्रति ओवर चाहिए 8 रन, उसी हिसाब के साथ ये स्कोर बनता हुआ 8 रन। आखिरी गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की तैयारी, जहां सादा पर मौका भी बन गया था विकेट लेने का, लेकिन छूटा क्या टूटा दिल। क्या छूट गया है, टूट गया है दिल। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त था 9 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। एक अच्छा ओवर साबित यहां पर हो गया है, क्योंकि अंतिम गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की तैयारी तो दिखाई थी। बड़ा एज लेकर सीधी विकेट कीपर के दस्तों से गेंद निकल गई थी। पीछे शॉट थर्ड मैन के क्षेत्र पर एक खिलाड़ी को तैनात भी किया था, उसके लिए भी काफी कुछ मौका बन गया था। हादसों के सर में हादसों से डरता है, मिट्टी का खिलौना फना होने से डरता है। दिल के कोने में एक मासूम सा बच्चा भुला दे डर कुछ अलग कर, अभी नहीं तो कभी नहीं, जो बोले सोनिहाल। नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए मिस्टर अनिल। अनिल आप जानते हैं कि क्या जबरदस्त मुकाबला होने की संभावना, क्योंकि दोनों भी टीम के पास वो एबिलिटी है, दोनों भी टीम के पास वो काबिलियत है। फर्स्ट स्लिप शॉट लेग, ऑन साइड में शॉट मिड ऑन, डीप लॉन्ग ऑन, ये ऑन साइड की फील्ड। आउटसाइड ऑफ टेम्पर गेंद को रखने की वजह से बिल्कुल हल्के हाथों के साथ शॉट करने की तैयारी। अंपायर्स ने अपने बाजू को खोला, वाइड गेंद का इशारा। दोनों भी अंपायर्स का शुक्रिया अदा करना चाहूंगा। 1 रन की बढ़त, 1 रन की बढ़त के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 10 रन। जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। 13 वैभव हमारे मां सामने वाली टीम के ऊपर जीत अर्जित करने की तैयारी करके आ गए हम। शॉट पॉइंट क्षेत्र 30 सेकंड के अंदर होने की वजह से छोटी गेंद के साथ बढ़िया स्ट्रोक खेला, क्योंकि बिल्कुल जिस तरह से आपने अनुशासन के हिसाब के साथ फील्ड की रचना की, वैसे हिसाब के साथ गेंदबाजी नहीं। सवाल जवाब तो पता ही, लेकिन परेशान करने वाला क्रिकेट का खेल, और परेशान करने वाला क्रिकेट का खेल होने की वजह से बिल्कुल और स्टंप के साथ सामने वाली छोर की ओर से ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में। ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप पर जगह बनाकर इस गेंद को खेलने का तरीका दिखाया था। वाइड्स के नो बॉल का इशारा। तो शायद यहां पर बिल्कुल तीसरे अंपायर के रूप में कॉल क्या रहेगा, जहां गेंद कहां पर लैंड हो गई है ये देखने वाली अहम बात मानी जाएंगी। तो इस पायदान पर शायद पर बिल्कुल रिप्ले में आप देख सकते हैं, सुन रहे हैं कि शायद गेंद कहां पर लैंड हो गई है।
तो शायद यहां पर नो बॉल नहीं जी, वाइट गेंद जरूर मानी जाएंगी लेकिन नो बॉल नहीं। एक रन की बढ़त, एक रन की बढ़त के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। जो स्कोर रखा है 32 रन का, क्या अंतिम ओवर तक ये मुकाबला जाने वाला है या नहीं? अनिल कहीं पे निगाह, कहीं पे निशान है, गेंद कहां पर है, बल्ला कहां पर, लेकिन आखिरकार रनों की दरकार ही, रनों की दरकार होने की वजह से बिल्कुल शानदार फील्डिंग पीछे। जरूर 2 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में, 2 रन जोड़ने की वजह से बिल्कुल टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 17 रन। किसके लिए खतरा है, आने वाला वक्त बताने वाला है। फाइनल का मैच चल रहा है शाम का 17। आज की शाम किसके नाम, किसके किस्मत में है रोटी, कौन खाने वाला है बोटी, आने वाला थोड़ी वक्त बताने वाला है। अब तक तो कोई भी विकेट का नुकसान नहीं, अच्छी साझेदारी 2 बल्लेबाजों के बीचों बीच से। इस बार अच्छी गेंद और अच्छी गेंद के साथ हवाई फायर किया, गेंद को लैंड किया 6 रन के लिए। विकेट सपोर्टिंग इस छक्के की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन। फिर से बढ़िया स्ट्रोक खेला, एक और अच्छा स्ट्रोक, और एक और अच्छा स्ट्रोक खेलते समय 4 रन। 27 पर चला गया स्कोर। तो मैच में पूरी धावसंख्या बघायला भेटते 27 धावसंख्या आणि 27 धावसंख्या होत असताना नक्कीच अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आणि अप्रतिम खेळाचं प्रदर्शन असल्यानंतर राईट मोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। फुलटा चेंडू आपण बघतो की नक्कीच चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येताना नो बॉलचा इशारा देखील केलेला आहे आणि नो बॉलचा इशारा करत असताना चेंडू सीमा रेषा पलीकडे सुद्धा जाईल। सीमा रेषा पार 5 धावा येतात आणि मॅच विन झालाय। वाघेरा संघाचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया, पराभूत संघाचं आपण मात्र कौतुक करूया। अप्रतिम खेळाचं चित्र बघायला भेटलं आणि अप्रतिम खेळाचं चित्र बघायला भेटल्यानंतर एका बाजूला वाटत होतं की आजच्या दिवसामध्ये वाघेरा की दुमडी संघाला या ठिकाणी पराभूत केले। वाघेरा संघाने जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, जमलेल्या सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षक वर्गांचं